अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दाबा ही घंटा, जेणेकरून तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ पाहायला मिळेल। नगरेसर, टाकळी टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। मी सेवानिवृत्त प्राचार्य आहे। आंतर भारतीय विद्यालय कुर्डवाडी या ठिकाणी मी सेवानिवृत्त झालोय। कोकणातून आणलेलं झाड आहे काळे मिरीचं। शिपालीच्या ह्याच्यावर याचं कलम केलेलं आहे आणि महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग म्हणायला काय हरकत नाही, कारण देशावर कोकण आणि देश महाराष्ट्राचे दोन भाग, तर देशावर काळे मिरी येत नाही असं आत्तापर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं। मला ते पाहायचं होतं की देशावर येतं का नाही, आणि म्हणून हे मी कोकणातनं देवगडवरून गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये 200 रोपं आणली आणि ते वाढवून आता हे सक्सेस झालेलं आहे आपलं। म्हणजे आपल्याकडं आता शेतकऱ्याला सुद्धा हे शेतकरी लावू शकतात, हे सक्सेस झालं आता। कारण ह्याला फळ येतं का नाही ह्याची शंका होती, आता फळ 1 नंबरचं आलेलं आहे, त्यामुळे हे सक्सेस झालं। जिथं दमट वातावरण आहे, ह्युमिक, त्या ठिकाणी हे 100% येतंय। शेडनेटची सावली केली की 100% येतंय, त्याचा काय प्रश्नच नाही। हा एक नवीन प्रयोग आहे केलेला। साधारण 1 वर्ष झालं याला। 1 वर्ष आता 13वा महिना चालू आहे। 13वा महिना चालू आहे। कसली कसली काळजी घेतली याला शेणखत बुडाला टाकलंय आणि फक्त शेणखत टाकलंय आणि पाणी, आणि ह्याला पाणी कमी जास्त झालं तरी हे सहन करतंय। जास्त पाणी झाले तर चालतंय, काय आवश्यकता याला? ह्याला फवारणी लागत नाही, कुठलाही रोग येत नाही, कुठला रोग येणार नाही, फवारणी लागत नाही याला। आणि टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी काय काय केलं? टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये याला शेणनेटचा वरून वापर करायचा, शेणनेट मध्ये लावायचं। 100% हे उत्पन्न येते। आणि वातावरण फक्त जास्त उष्ण असलं तर थोडं फॉगर्स वगैरे मधून थोडं सकाळ संध्याकाळ खाली जर वातावरण जमीन जर ओली असली तर ऑटोमॅटिक दमटपणा तयार होतो। फक्त वरून शेणनेट पाहिजे, आणि 100% आपल्या महाराष्ट्रामध्ये देशावर, कोकणाच्या देशावर म्हणूया, तर कोकणा व्यतिरिक्त इतर महाराष्ट्रामध्ये सक्सेस होतंय असं माझं शेतकऱ्यांना सुद्धा सांगावं असं म्हणजे आव्हान आहे। ते त्यांनी करायला हरकत नाही, कारण ह्या मिरीचा भाव जो आहे हा 1000 रुपये किलोनं साधारणतः भाव जातो, आणि ह्याच्यातनं पांढरी मिरी तयार केली तर 1600 रुपये एक्सपोर्ट होती। 1600 रुपये किलोचा भाव आहे, बरोबर। आणि ही जी आहे ही 1000 रुपये किलोनं साध्या जाऊ शकते। 700 ते 1000, 700 ते 1000।